खरं सांगू तर बाहेर पडायचे वांदे झालेत महिलांचे. आणि आज प्रत्यक्ष तर जी आज महापौर मॅडमनी सांगितलं आपल्याला की प्रत्यक्ष सभेमध्ये यांनी गोंधळ घातला, आया बहिणींवर शिवी घातली, आमचे जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगावर आले, त्याचे पुरावेही ते आपल्याकडे, आपण तेही देऊया. अशी प्रवृत्तीची माणसं जर आमदारांकडे असतील तर मग हे आमदार आहेत का हा प्रश्न पडतो. त्यांची भाषणं चालू असतात, आम्हाला शिव्यागाळी करतात, आमचे आई वडील काढतात, आमचं घराणं काढतात. आम्ही जातो का तिथे त्या भाषणांमध्ये का तुम्ही आमच्यासाठी काय बोलतात. मग त्या भावेश पाटीलने आमच्या सभेमध्ये यायची काही गरज नव्हती. तुम्हाला सीट मिळेल ना तुमच्या, मी देते चला तुम्हाला माझ्या मुलाची सीट, बस होती मी माझ्या मुलाला घरात. आणि एवढ्या खालचं राजकारण, आमच्या मागे एवढी माणसं आहेत, त्यांना हॅरेसमेंट एवढी करतात. पार्टी असेल किंवा आमदार असतील इकडचे महेश चौगुले यांची जी गुंड आहे जी शिवाजी चौकात आपल्या उभे असतात, हे वॉर्ड नंबर 1 प्रमुखता गावदेवी मंदिर आणि गणपती मंदिर या परिसरात त्यांची गुंड फिरत असतात आणि महिलांना धमकवणं, आमच्या कार्यकर्त्यांना धमकवणं आणि शिवीगाळी करणं. बाहेर खरं सांगू तर बाहेर पडायचे वांदे झालेत महिलांचे. आणि आज प्रत्यक्ष तर जी आज महापौर मॅडमनी सांगितलं आपल्याला की प्रत्यक्ष सभेमध्ये यांनी गोंधळ घातला, आया बहिणींवर शिवी घातली, आमचे जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगावर आले, त्याचे पुरावेही ते आपल्याकडे, आपण तेही देऊया. अशी प्रवृत्तीची माणसं जर आमदारांकडे असतील तर मग हे आमदार आहेत का हा प्रश्न पडतो. यांची मटका, गुंडागिरी, दादागिरी या सर्व गोष्टी ज्या आहेत या शहरात चाललेत. आजच देवेंद्र फडणवीस साहेब या शहरात येऊन गेले आणि मला खरं तर हे सांगणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी भिवंडी शहरात आमदार महेश चौगुले काय करत आहे याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणींच्या शिवाय घालून त्यांची इज्जत काढता. हे कितपत खालच्या थराचं राजकारण चालू आहे या आमदाराचं, याच्यावर रवींद्र चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे माझ्या मते पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. भावेश पाटील तिथे आला आणि घाणघाण बोलायला लागला आणि इथे काय चाललंय काय नाही तर ते आमच्या बायका होत्या, त्यांनी त्याला सांगितलं तू इथे कशाला आलाय म्हणून. आता आमचं भाषण चालू असताना त्या लोकांना यायची काही गरज नाही. त्यांची भाषणं चालू असतात, आम्हाला शिव्यागाळी करतात, आमचे आई वडील काढतात, आमचं घराणं काढतात. आम्ही जातो का तिथे त्या भाषणांमध्ये का तुम्ही आमच्यासाठी काय बोलतात. मग त्या भावेश पाटीलने आमच्या सभेमध्ये यायची काही गरज नव्हती. आणि ती पण बाहेरची मुसलमान पोरं होती माहिती नाही, एवढी 10-12 पोरं तो तिथे घेऊन येऊन आमच्यावर दमदाटी करायला लागला आमच्या बायकांवर. आम्ही इथे कंप्लेंट द्यायला आलो आहे त्याच्या विरोधात. आम्हाला ह्या राजकारण वेगळ्याच प्रकारचं या भिवंडी शहरामध्ये वॉर्ड नंबर 1मध्ये BJPच्या आमदारांचं आणि त्याचे जे काही सहकारी आहेत त्या लोकांनी या वॉर्ड नंबर 1मध्ये पूर्ण राजकारण खराब केलेलं आहे. राजकारण करायचं असेल तर सरळपणे करा, लढायचं आहे लढा, आम्ही मनाई करत नाही आहे. मतदारांना कोणाला मत द्यायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे. इकडच्या वॉर्ड नंबर 1च्या मतदारांना धमकवणं, इथे कशाला गेले तिथे कशाला गेले, बायकांना धमकवणं, बायकांच्या घरी जातात, स्लम एरियामध्ये बायकांना जाऊन धमक्या देतात त्यांची माणसं. देवेंद्र फडणवीस साहेब आहे यांना एकच सांगू इच्छिते, राजकारण तुमचे जितके पण इथे आमदार खासदार जे पण कोणी असतील या महाराष्ट्रामध्ये हे कुठल्या प्रकारचं राजकारण करताय ते आम्हाला कळून द्या. आम्ही महिला असुरक्षित या भिवंडीमध्ये झालेलो आहोत. हे राजकारण खालच्या थराचंच राजकारण चाललेलं आहे. ते आम्हाला बोलतात, आम्ही त्यांना बोलतो, मग खटकतं कुठे तुम्हाला? सगळं खालीच राहणार आहे. आमदार साहेबांना मी सांगू इच्छिते की खालचं राजकारण करू नका.
तुम्हाला सीट मिळू द्या, तुमच्या मी देते, चला तुम्हाला माझ्या मुलाची सीट. बस होती माझ्या मुलाला घरात. आणि एवढ्या खालचं राजकारण, आमच्या मागे एवढी माणसं आहेत, त्यांना हॅरेसमेंट एवढी करतात.